माहिती आहे, सबनीस साहेब बऱ्याच वर्षापासून आम्ही सगळी मंडळी तुम्हाला अनुभवतोय, बघतोय, तुमचे विचार त्या ठिकाणी ऐकत असतो आणि महाराष्ट्राला एका सांस्कृतिक चळवळीवरती, एका विचारवंत चळवळीवरती ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये जर कोणी केलं असेल तर ते ही साहित्यिक मंडळी आहे आणि त्याच्यामध्ये सबनीस साहेब, तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा खऱ्या अर्थानं मोलाचं योगदान आहे. नाही ते एका बाजूला महाराष्ट्रातल्या राजकारणाची पातळी घसरली आहे, पण तरी देखील तो दर्जा आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणा टिकून ठेवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी साहित्यिक मंडळींनी केलं. याचा मी जरी राजकीय कार्यकर्ता आहे, आता मी जिल्हा परिषद सदस्य आहे, बाजार समिती सभापती आहे, पण तुम्ही जवळून जे महाराष्ट्राचं राजकारण बघतोय, खऱ्या अर्थानं न भूतो न भविष्य अशा प्रकारच्या घडामोडी या राजकारणामध्ये घडतात. तो अशाही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा, महाराष्ट्राच्या एक विचारशक्ती आणि महाराष्ट्राचं एक ज्ञानपीठ खऱ्या अर्थाने ह्या साहित्यिक मंडळींनी त्या ठिकाणी जपून ठेवलंय. त्यामुळं आज खरं तर आम्ही भाग्यवान आहे की या खेड तालुक्याच्या भूमीमध्ये नामदेवराव ढसाळांसारखं एक व्यक्तिमत्व की जे आमच्या ह्या खेड तालुक्याच्या पूरकरेसरच्या भूमीमध्ये जन्माला आलं आणि मुंबईसारख्या ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये राज्य करण्याचं काम खऱ्या अर्थानं नामदेवराव ढसाळांनी त्या ठिकाणी केलं. आता इथं आमचे सोनवणे साहेब आहेत. सोनवणे साहेब एकदा जयदेवराव गायकवाड साहेबांच्या बरोबर नामदेवराव ढसाळांना भेटण्याची संधी मला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा बॉम्बे हॉस्पिटलला ते होते आणि जयदेवराव गायकवाड साहेब आमदार होते, तेव्हा आम्ही सगळे त्यांना भेटायला गेलो आणि त्याही टप्प्यामध्ये आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देखील त्यांचे विचार आणि विचारशक्ती ही जबरदस्त त्या ठिकाणी होती. आणि असं एक व्यक्तिमत्व आज आपल्या खेड तालुक्यामधून या तालुक्याचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्राच्या साहित्य पदावरती एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व असलेले व्यक्तिमत्व आणि त्यांच्या नावानं खरं तर आमच्या ह्या सगळ्या सहकारी मंडळींनी त्यांना गणेशर करणं, आमच्या ह्या सगळ्या मंडळींना खरं तर अशोकराव असतील, दिलीपराव असतील, सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे की काही ना काही त्यांच्या नावानं त्या ठिकाणी चळवळ त्या ठिकाणी सुरू केली. खरं तर एक प्रसंग मला निश्चितपणे सबनीस साहेब आठवत आहे की जेव्हा स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे आमदार होते त्यावेळी सुरेशभाऊ गोरेंची इच्छा होती की आपल्या नामदेवराव ढसाळांच्या नावानं एखादं स्मारक किंवा शिल्प देगणी साहेब त्या परिसरामध्ये उभं राहावं. आणि जयदेवराव गायकवाडांची इच्छा होती की बाबा त्यांचे ते बंधू असल्यामुळे बाबा आपल्या तालुक्यात बरोबर ना आपल्या तालुक्यामध्ये व्हावं, परंतु दुर्दैवानं काही गोष्टी त्याच्यामध्ये घडल्या झाल्या नाही. परंतु भविष्यामध्ये निश्चितपणानं त्याच्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी आम्ही सगळी मंडळी, कारण आम्हाला एक आदर आहे की आमच्या परिसरातला एक नेतृत्व आज महाराष्ट्राच्या पटलावरती ज्याचं नाव आणि ठसा एक वेगळा दर्जावरती त्या ठिकाणी निश्चितपणे उमटलेला आहे. त्या दृष्टीने देखील आम्ही सगळी मंडळी भविष्यामध्ये प्रयत्न त्या ठिकाणी करू. आज सबनीस साहेब असेल, बाकी सगळी मंडळी त्या ठिकाणी आल्यात. आमचे सुदेव दादापासून ही सगळी मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहात. बाकी साहित्यिक मंडळींची नावं इथे मला माहिती नसल्यामुळं मी नाहीतर ते म्हणायचे सबनीस साहेब आहे, सुदेव आहे, परंतु हे सगळे ज्येष्ठ, कारण मी अचानकपणे आलो आणि अचानक एंट्री करणं हा माझा स्वभाव आहे. आता इथे खाली बसलेले सगळी मंडळी आहेत, कारण आताच आमच्याकडे राजकीय धुरवडे संपलेले, नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या ठिकाणी संपन्न झाल्या आणि मोठ्या मताधिक्यानं मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि लोकांच्यासाठी चांगलं काम करणं, चांगलं काम करण्याची भूमिका ठेवणं हे माझं काम त्या ठिकाणी. सबनीस साहेब, एक गोष्ट मात्र नक्की आहे की मी मतांचं राजकारण कधी बघत नाही, एक सामाजिक कार्यकर्ता आहे. निवडणुका होऊन गेल्या, निवडणुका कशा झाल्या हे तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघताय, परंतु चौधरी साहेब एक गोष्ट घडली 2 दिवसापूर्वी मला एक फोन आला. म्हटले आपल्या दौंडकरवाडीच्या परिसरामध्ये एक मेंढपाळ आहे आणि मेंढपाळ हा काही कुणाचा मतदार नाही, तो फक्त असतो. 101 मेंढ्या त्याच्या तिथं होत्या आणि त्या मेंढ्यांना विषबाधा झाली. विषबाधा झाल्यानंतर काही लाखो रुपयाचं नुकसान त्या मेंढपाळाचं त्या ठिकाणी झालं. मला माझ्या कार्यकर्त्यांनी फोन केला, म्हटले अरे असं असं झालंय. त्यांना वाटलं आता नुकतीच निवडणूक झाली आणि आता लगेच सदस्य काय करणार आहे, परंतु मी गेलो, त्यांना मदत त्या ठिकाणी केली आणि जेव्हा ही सगळी परिस्थिती बघितली, मी बघितलं नाही की बाबा हा मताचं राजकारण, हा माझा मतदार आहे की नाही. माझा मतदार असो किंवा नसो, जेव्हा सर्वसामान्य माणूस अडचणीत येतो आणि जे नेतृत्व त्या माणसांना मदत करायचं काम करत असतं, शेवटी राजकारणामध्ये नेतृत्व म्हणजे काय, तो गजला पिढला गाजलेला आहे, त्याला मदत करणं आणि ती भावना आणि भूमिका घेऊन आम्ही सगळी, आमची तरुण पिढी असं आहे या तालुक्यामध्ये जेवढे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले हे सगळे 28, 30, 40च्या आतमध्ये सगळे आहेत आणि एक तरुणदार फळी. आज कालच मी एक कार्यक्रम घेतला. काय कार्यक्रम घेतला? बोरसे साहेब, या खेड तालुक्यामध्ये जेवढे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले या सगळ्यांचा सत्कार सोहळा कुठल्याही पक्षाचा असू दे,
कारण खेड तालुक्यामध्ये पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट आणि सुसंस्कृतपणाचं राजकारण आम्हाला त्या ठिकाणी आणायचंय. मी ज्या बाजार समिती सभापती आहे त्या सभागृहामध्ये सगळ्या सदस्यांना, राष्ट्रवादी काँग्रेसपासून सगळ्या सदस्यांना बोलवलं, त्यांचा सन्मान केला आणि हे सगळ्यांना सांगितलं की उद्या विकासाच्या कामाच्या दृष्टीने आपण एकत्र काम करायचं आहे. निवडणुका येतील त्यावेळेस जरूर राजकारण करू, पण आपली नवीन पिढी आहे, तरुण पिढी आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी सामाजिक भावनेतनं काम करायचं आहे. आणि पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट हा उपक्रम आम्ही खेड तालुक्यामध्ये घेतला आणि भविष्यात देखील ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत उद्या खरं तर आमची भावना अशी आहे साहेब की या तालुक्यामध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे. का वाढली पाहिजे की आमचा मुलगा गुगलवर काहीतरी सर्च करतो, तेवढ्या पुरतं त्याला नॉलेज मिळतं, पण त्याची बुद्धिमत्ता वाढत नाही. तेवढ्या पुरतं त्याची एखादी गोष्ट, त्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल, सर्च केलं तर 0 मिनिटामध्ये गुगलवर त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळू शकतं, पण त्याची जी बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता त्या ठिकाणी वाढू शकत नाही. म्हणून वाचन संस्कृती ही खेड तालुक्यामध्ये वाढवायची आहे आणि निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये तुम्ही सांगा की काय काय आता समजा आमच्या अखत्यारीमध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत, ग्रामीण भागातल्या शाळा आहेत, उद्याच्या काळात या शाळा आम्हाला मॉडेल करायच्या. मॉडेल म्हणजे काय आहे, ज्या शहरी भागातल्या मुलांना जे ज्या ठिकाणी सगळं काही भौतिक सेवा सुविधा मिळतात, माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण देखील मला मिळालं पाहिजे आणि आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतोय. सगळं शासनाच्या पैशाकडनं करायचं असं काही नाही. आमच्या परिसरामध्ये काही एमआयडीसी मोठी आहे, आमची भावना आहे की सीएसआर फंड असेल, बाकी फंडाच्या माध्यमातून या शाळा निदान रस्ते पाणी हे तर बघूच, पण जी ज्ञानदानाचं पवित्र काम आहे या शाळा सुधारवण्याचं काम, शाळा मॉडेल करण्याचं काम भविष्यामध्ये आम्हाला प्रायोगिक तत्त्वावर त्या ठिकाणी करायचं आहे. आणि निश्चितपणानं या शैक्षणिक धोरणाच्या उपक्रमामध्ये वाचन संस्कृतीमध्ये तुमच्या सगळ्या ज्येष्ठ मान्यवर मंडळींचं आम्हाला निश्चितपणे सहकार्य त्या ठिकाणी लाभेल, तुमचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभेल आणि त्या दृष्टीनं वाटचाल करण्याचं काम राजकारणाच्या पलीकडे जाऊन, शेवटी निवडणुका म्हणजे राजकारण हा नाही, याच्याही पलीकडे जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे आणि मी आणि माझे सहकारी नक्कीच भविष्यामध्ये त्या ठिकाणी पुढाकार घेऊ. आज नामदेवराव ढसाळ्यांच्या या स्मृती साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपल्या खेड तालुक्याचे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत करून या साहित्य संमेलनासाठी मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.